नमस्कार. महाराष्ट्र कल्चर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत श्री गणपती मंदिर सांगली याला भेट द्यायला. भेट देण्याचे कारण म्हणजे चोर गणपती. चला तर मग या चोर गणपतीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या ह्या इको फ्रेंडली चोर गणपतीचे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हणले जाते. या चोर गणपतीविषयी सांगलीकरांनाही उत्सुकता असते. चोर गणपती गुपचूपपणे जसा येतो तसाच तो विसर्जन न करताच पुन्हा होत्या त्या ठिकाणी परत ठेवला जातो. गणेशाची विविध रूपे अवतार आपल्यास ज्ञात आहेत. दगडूशेठ, एकदंत, पंचमुखी, दशभुजा, त्रिशुंडी, धुंडी विनायक अशा अनेक नावांनी गणपती परिचित आहेत. पण सांगलीतील प्रसिद्ध गणपती पंचायत संस्थान ट्रस्टच्या गणेशोत्सवात चोर गणपतीचे अनोखे रूप आपल्यास पाहावयास मिळते. चोर गणपती म्हणताच आपण अचंबित झालात ना. हे कसले रूप, ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपल्याकडे शुभ कार्यास सुरुवात होत नाही. तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल, हे कोडे न उलगडणारे आहे अशी शंका आपल्या मनात आली असेल, हो ना? पण यात एवढे गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही. चोर गणपती म्हणजे हळूच चोर पावलांनी येऊन बसणारा गणपती. सांगली नगरीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिरातील पंचायत संस्थांचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण आहे. लाखो भाविकांच्या जनसागरात संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवाचा 150हून अधिक वर्षाची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेल्या संस्थान गणेशोत्सवाचा आजही तेवढ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. चोर गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण. गणपती मंदिरातील संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात चोर गणपतीच्या आगमनाने होते. भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील मुख्य गणपतीच्या गर्भगृहाबाहेर दोन्ही बाजूस चोर गणपतीची मूर्ती विधीपूर्वक बसवल्या जातात. मग येथून पंचमीपर्यंत अर्थात 5व्या दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. चोर गणपतीचा सभामंडप विद्युत रोषणाईने झगमगून गेलेला असतो. तशी या गणपतीची आख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ. ह्या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरुवातीपासून म्हणजे सुमारे 150 वर्षापासूनच त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत असे जाणवणार देखील नाही. नुकतीच रंगरोगटी करण्यात आल्याने या मूर्ती अधिक आकर्षक दिसत आहे.
चला तर मग आपण अधिक माहिती श्री पाटणकर गुरुजी यांच्याकडून घेऊयात. सन 1924 श्री गणपती पंचायतन संस्थांचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणपतीची स्थापना होते. भाद्रपद पंचमीपर्यंत उत्सव असतो. याकरता 2 गणपती मोठे करून घेतलेले ते कागदी लगद्याचे आहेत. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला ते बसतात व गावातल्या मंडळाचे गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बसतात. 4 दिवस आधी बसत असल्यामुळं त्यांना चोर गणपती असे नाव पडलेलं आहे.
गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. पटवर्धन संस्थानाचा श्री गणपती पंचायतन मंदिरातील श्री चोर गणपती चा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.